पांडुरंगा, मी ऐकलं चोरी झाली म्हणे. माणसांच्या राज्यातून माणसांचीच चोरी झाली म्हणे. हो, गोष्टी सांगायला आजी नाही. आज्ञेत राहणारी ती छोटी खट्याळ मुलंही आता उरली नाही. चिव काऊचा घास बनवणारी ती आई नाही. मऊ भात आणून देणारा तो बाबाही आता उरला नाही. दारावरची ठकठक नाही, शेजार पाजारांचा फराळही नाही. चाळीतल्या काकूंच्या त्या गप्पाने अगदी गच्चीवरती रंगणारी ती मैफिली आता राहिली नाही रे. दवाखान्यातला कनवाळूपणा नाही, गर्दीत गहाळ झालेल्या गोष्टींची नोंद नाही. अडचणीत साथ नाही, नात्यांची जाण नाही, घराघरातून घुटमळणारा तो श्वास, तो प्राण आता उरलाच नाही. तो प्राण आता उरलाच नाही. आणि आता तर हद्दच झाली. हो, आजोबांच्या गोष्टीतला पांडुरंग नाही, माणसात माणूस पण नाही, देवळात देव नाही, कशा कशातच माणूस असा उरलाच नाही रे. कशा कशातच माणूस असा उरलाच नाही. खरंय का रे पांडुरंगा? मी ऐकलं चोरी झाली म्हणे. सहवास हवासा वाटणारी, संवाद जपणारी, दुःखात साथ देणारी माणसं कुठे गेली असतील बरं? चुकलेल्यांसाठी वाटाडा तर तो होताच की, पण मग माणसांवर प्रेम करणाऱ्या, शांततेच्या वाटेवर चालणाऱ्या माणसांच्या चोरीची मोठी चर्चा झाली म्हणे. हो का? माणसांना साधी माणुसकीही जपता आली नाही म्हणे. खरंय का रे पांडुरंग? मी ऐकलंय चोरी झाली म्हणे. माणसांच्या राज्यातून माणसांचीच चोरी झाली. खरंय का रे पांडुरंग?